नमस्कार, मी विक्रांत शंके, महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आता लातूर शहरातील राजीव गांधी चौकाच्या पुढं आणि अवसर रोडच्या भागावर। आपण माझ्या पाठीमागं पाहू शकता, या ठिकाणी एका प्रवासी बसला फार मोठ्या प्रमाणामध्ये आग लागलेली होती। मी कॅमेरा पर्सनला विनंती करतो की आपण ही जळून खाक झालेली जी बस आहे त्या बसकडे आपण जावं। या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वायरसुद्धा कट झालेले आहेत आणि आपण पाहू शकता की बस ही पूर्णपणे जळून खाक झालेली आहे। कशा पद्धतीनं या ठिकाणी ही बसला आग लागली किंवा त्यामधले जे प्रवासी होते, सुदैवानं या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचं समजते। आपण लोकांशी सुद्धा बातचीत करणार आहोत की नेमकेपणाने आग कशी लागली आणि कशा पद्धतीने लोकांनी त्यांचा जीव वाचवला, या गोष्टी आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत। बसमधील काही प्रवासी आहेत, काही आता ते घाबरलेल्या अवस्थेत आहेत आणि नेमकेपणानं आग कशी लागली आणि कशा पद्धतीने ते बसमधून खाली उतरले हे जाणून घेऊयात। भैया, कुठून आलात आपण? मी वर्धेवरून बसलो आहे। बरं, आणि कुठून निघाला होता? सांगलीला। बरं, नेमकेपणानं कशी आग लागली आणि काय आहे तुम्हाला कशी लक्षात आलं? पहिलं ते टायर फुटला, त्याच्यानंतर गाडी थांबवली होती, मग ती थोडा असा खिडकीनं बघितला तो धुवा निघायला लागला होता। मग त्याच्यामुळं मग ते ड्रायव्हर लोक ते सगळे होते ते सगळेला उतरवायला लागले। मग आता अल्टरनेटिव्ह तुमची व्यवस्था काय केली आहे आता जाण्याची? अजून काही नाही, माहिती नाही काय किंवा ज्या आता कोणत्या कंपनीचे ट्रॅव्हल्स होते म्हणजे तुम्ही ते खुराना ट्रॅव्हलचं नाव होतं। बरं, मग तुम्ही जिथून ट्रॅव्हल्स बुक केली, तिकीट वगैरे घेतले, तर त्या लोकांनाही समजलं आहे का की अशाच्या पद्धतीने आग लागली आणि ते तुम्हाला काही अल्टरनेटिव्ह देत आहेत का पर्याय जाण्यासाठी? नाही माहीत आता सध्या तर काहीच माहीत नाही तुम्हाला। तर आपण पाहू शकता या ठिकाणी खुराना ट्रॅव्हल्स या ट्रॅव्हल्स कंपनीची बस होती आणि प्रवाशांना आता कोणत्या प्रकारची आयडिया नेमकेपणा नाही की त्यांच्यासाठी कुठल्या प्रकारची अल्टरनेटिव्ह व्यवस्था केलेली आहे किंवा नाही। आपण माझ्या पाहू शकता ही जळती बस आहे। आता जवळपास अग्निशमन दलाने आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने या ठिकाणी आग तर आटोक्यात आणलेली आहे, मात्र प्रवाशाची अल्टरनेटिव्ह व्यवस्था, एक वेगळी व्यवस्था करण्यात आलेली नाही। अग्निशमन दलाने या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवलेले आहे। आपल्यासोबत काही अग्निशमन दलाचे कर्मचारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय सांगाल, तुमच्यापैकी कोण बोलू शकेल माझ्यासाठी, म्हणजे कशा पद्धतीनं आपण आगीवर नियंत्रण मिळवलं, काय सांगाल? काय जे आम्हाला ज्यावेळेस कॉल आला त्यांनी सुरुवातीला 112 नंबरला गेला, 101ला करायला पाहिजे होतं, त्याच्यामुळे थोडं त्यामध्ये 1-2 मिनटं गेले असतील। कॉल जर समजला आम्हाला तसं पहिले आमची गाडी गांधी चौकातली आली, त्यानंतर मुख्यालयातून वॉटर ब्राउझर 14,000 लिटरचं आम्ही घेऊन आलो। ते नंतर ते असं ड्रायव्हरच्या सांगण्यावरून तर गॅस आपलं एसीमुळं शॉर्ट सर्किट झाला असं म्हणते आणि मध्ये कोणी काही पॅसेंजर वगैरे नव्हती, सगळे बाहेर काढले व्यवस्थित, सामानसुद्धा त्यांचं बाहेर काढले, जे लगेच असते त्यांचं ऑर्डर घेतलेलं ते असेल थोडा बहुत मध्ये। आणि मग आता ज्यावेळेस तुम्ही आग विझवली त्यावेळेस कशा पद्धतीने वॉटरचा वापर केला की मग गॅस जे फायर अँटी गॅस असते त्याचं काय? व पहिले आता सुरुवातीला ते ऑलरेडी पाठीमागचे 2 टायर फुटलेले होते। ज्यावेळेस आम्ही आलो का त्यावेळेस 2 टायर पाठीमाग फुटले होते, तर तिकडून एक होजरी लोज, 2 होज आणि इकडून एक होजरी लोज, अशा पद्धतीने आम्ही आग विझवली। त्यामुळे जास्त आग पकडली? हां, लवकर नियंत्रण येत नाही, पुन्हा संपूर्ण काच वगैरे सगळे गाडीचे फुटलेले आहे। तर आपण पाहू शकतो की अग्निशमन दलाच्या जवानांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शर्थीचे प्रयत्न करत त्या ठिकाणी ती आग विझवलेली आहे। या रिलेटेड मला एक प्रश्न विचारायचा सर, की सातत्यानं आपण पाहतो की अशा ज्या खाजगी बसेस वगैरे आहेत त्याला जास्त आग लागण्याचे प्रमाण मागच्या काही दिवसांमध्ये दिसत आहे, तर याचं फायर ऑडिट झालं पाहिजे किंवा अशी काही कारणं असतात, तुमच्या मते काय वाटतं? फायर ऑडिट ज्यावेळेस आपली तेवढी त्याची आयडिया नाही, पण ज्यावेळेस पासिंग होती त्याच्यामुळे त्यांना दिलेलं असते सर्व गोष्टी, त्यांनी ती काळजी घेतली पाहिजे। तर यांनी चांगली काळजी घेतली, कोणी मध्ये कॅज्युअलिटी नाही आहे, काही नाही। आता कधी घटना अशा होतच राहतात। बरोबर, तर 0 कॅज्युअलिटीमध्ये ही घटना झालेली आहे। मात्र अशा तर आपल्यासोबत 108 जी इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस आहे त्यांचे डॉक्टर सेनकर आपल्यासोबत आहेत। सर, नेमकेपणानं ही गोष्ट तुम्हाला कधी कळाली आणि तुम्ही 108 सह कसं आलात आणि काय एकंदर काय अनुभव? आम्हाला पहाटेच्या वेळेमध्ये साधारण 3च्या दरम्यान कॉल आला की एका तुलसी हॉटेलच्या समोर एका ट्रॅव्हल्सला आग लागलेली आहे आणि मग आम्ही आमची गाडी 12 नंबरच्या तिकडे उभी असते। ॲक्च्युली ते खरं म्हणजे शहरातच पाहिजे, पण बाहेर असल्यामुळं आम्हाला थोडासा वेळ लागला। आम्ही 20 ते 22 मिनटामध्ये इथे आलो आणि त्या अगोदर आपले फायरची एक गाडी आलेली होती, त्यांनी जवळपास 30 ते 40% आग कंट्रोल केलेली होती आणि इथल्या लोकांनी सतर्कतेने दुसऱ्या पण गाडीला कॉल केला, त्यामुळे 2 फायर ब्रिगेडच्या गाड्या इथे आल्या आणि 2 फायर ब्रिगेडच्या गाड्या इथे आल्या
आणि त्या दोघांनीही मिळून मग लवकरात लवकर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. इथे कुठलीही ह्युमन कॅज्युलिटी घडली नाही, हे खरं तर सुदैवच आहे. कारण सगळेच प्रवासी हे झोपेत होते, पण वेळेत लक्षात आल्यामुळं आणि वॉशरूमसाठी इथं गाडी थांबवण्याचा विचार पायलटचा म्हणजे तिथल्या ड्रायव्हरचा असल्यामुळं पुढचा अनर्थ टळला असं मला वाटतं. आणि सर नॉर्मली 108 जे तुमची मेडिकल कॅज्युअलिटीच्या रिलेटेड गाडी असते ॲम्ब्युलन्स, त्याच्यामध्ये काय काय लाईफ सपोर्ट असतो, काय आपल्या गाडीमध्ये अद्ययावत सुविधा इन एनी कॅज्युअलिटी काय आपण आपल्या 108 BVG जे चालवत आहे त्यामध्ये जवळपास सगळ्या अद्ययावत ICUमध्ये ज्या गोष्टी असतात, डिफिब्रिलेटरपासून ते व्हेंटिलेटरपर्यंतच्या सगळ्या या सुविधा 108 या ॲम्ब्युलन्समध्ये जे ALS आहे त्यामध्ये आहेत. आणि त्या संबंधीचं नॉलेजसुद्धा आम्हाला डॉक्टरांना आणि पायलटना असतं. सगळं प्रशिक्षित कर्मचारी Yes, 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 नक्कीच. आपल्यासोबत आणखी काही प्रत्यदर्शी आहेत सर, काय सांगा? ज्यावेळेस आम्ही बघितलो मिनिमम 1 ते 1:45 दरम्यान झालेले, आम्ही दोघं येत होतो इकडून गावी जात होतो आलमाला औसा. अचानक गाडी बघितली आम्ही पेटलेल्यानंतर, आम्ही बघितल्यानंतर कॉल केला 108ला. अगोदर अर्धा तास अगोदर कॉल केला. मग त्यांनी कॉल केल्यानंतर मग ते काय म्हटले की आम्ही येऊ शकतो, लोकेशन सांगा. आम्ही लोकेशन सांगितलं औसा लातूर रोड, तुलसी हॉटेलच्या समोर प्युअर. एक्झॅक्टली काय झालेलं आहे की त्यांना की लक्षात आलेलं नाही लोकेशन पूर्ण. त्यानंतर डबल कॉल केला आम्ही. स्टार्टिंग कॉल केल्यानंतर मग त्यांना सांगितलं की पूर्ण आम्ही आमच्या स्वतःच्या मोबाईलने कॉल केला. हसन शेख. तुमचं सगीर शेख. बरं. मग सुरुवातीला तुम्हीच आम्ही दोघांनीच बघितलेलं होतं. गाडीवर येत होतो आम्ही पाठीमागून. ती जळल्यानंतर आम्ही थांबलो. 108ला कॉल. मी 108ला कॉल केल्यानंतर मग त्यांना आम्ही सांगितलं की असं प्रॉब्लेम झाला. ठीक आहे, ते म्हणजे 10-15 मिनिटांनंतर आम्ही येतो म्हणले. ते आल्यानंतर आले वगैरे बाहेरगावचे असले पूर्ण एक्झॅक्ट कुणालाही असं म्हणजे प्रॉब्लेम झालेला नाही. सगळे सुरक्षित होते, सगळे बाहेर होलेले होते. आतमध्ये कुणी नव्हतं. थोडेसे कोणाचे बॅगा जळाले. मी सरांना विचारलं का, तर त्यांची बॅग वगैरे जळाली, त्यांचे डॉक्युमेंट होते ओरिजिनल. दुसरं काही प्रॉब्लेम नव्हता. तेवढे जळाले. एक स्लो गाडी होती त्याच्यामुळे स्पार्क झालेलं आहे खाली. ते पूर्ण स्पार्क झाल्यानंतर ज्या पुढलं आपल्या मागलं टायर आहे ना त्याच्यापासून एकदम स्टार्ट झालेली आहे आग. ते जळत पूर्ण मागं जळलेलं आहे. एकदम स्फोट घेतला, पूर्ण स्फोट झालेला आहे त्याचा, काचाचं वगैरे पूर्ण एकदम. आपण पाहू शकता एकदम झिरो कॅज्युअलिटी आपण सुदैवानं म्हणूयात की कुठल्याही प्रकारची जीवितहानी या ठिकाणी झालेली नाही आणि आग नियंत्रणात आणण्यामध्ये अग्निशमन दलाला यशसुद्धा आलेलं आहे. मात्र अशा घटना टाळण्यासाठी सातत्यानं अशा वाहनांचं फायर ऑडिट त्या अथॉरिटीजनी करायला पाहिजे. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. अशा प्रकारचा सुझाव मी सुद्धा किंवा लोकांच्या वतीने या ठिकाणी देण्यात येत आहे. थँक्यू.